कसं काय मंडळी, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. तुम्हाला आज मी एकटा का वेलकम करतोय हे तुम्हाला थोड्या वेळातच माहिती पडेल आणि त्याच्या मागची स्टोरी पण तुम्हाला सांगणार आहे की माझ्यासोबत काय अनर्थ घडलेला आहे बाय द वे. तर आज नवीन आहे, नवीन दिवस आहे, आजचा नवीन ब्लॉग. तर आम्ही दोघं पण घरी येऊन तुम्हाला सांगतो आता शिवानी काय करत आहे. हे बघा शिवानी, तुझा हा कितवा आंबा आहे बाळा? पहिला 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 आंबा आहे. पहिला 4 आंबे होते म्हणे, 1 आंबा तुम्ही 3 आंबे मी खातो. एक सेकंड थांब, बॅक स्टोरी चालू करूया. तर गाईज, हे ऍक्च्युअल रत्नागिरीचे आंबे आहेत, विदाउट एनी प्रिझर्वेटिव्ह, विदाउट एनी केमिकल, डायरेक्ट शेतातनं आमच्या घरी आलेलं आहे, थँक्स टू प्रणवदा अँड हिज फॅमिली. हा ठीक आहे. मी त्यांच्याकडनं 14 आंबे घेतले. पहिल्या दिवशी बघितलं त्याच्यामध्ये 7च आंबे आहे. मॅडमनी खाल्ले, रपारप खाल्ले, माझ्यासाठी एकही आंबा पिकलेला ठेवला नाही. जेव्हा मी त्यांच्याकडनं घेतलं तर मी 5-6 आंबे पिकलेले घेतले होते, पण मला एकही पिकला आंबा खायला भेटला नाही, कारण की या मनुष्यामुळे मला एकही आंबा. कच्चा आंबा खाताय. एक सेकंड, हे तर स्टोरी 1 झाली ना, हे तर स्टोरी 1 झाली. आता समोरची स्टोरी सांगतो. तर मी बघितलं भाई पिकायचे आंबे तर पिकू द्या, उद्या खाऊया. मग त्याच्यात ना 2 आंबे हिने परत खाऊन टाकले, म्हणजे नेक्स्ट दिवशी आंबा पिकला, खाऊन टाकले. आता राहिले किती राहिले होते? 4 आंबे राहिले होते रे. 4 आंब्यामधनं आम्ही डिसाईड केलं की तू ऑलरेडी 2 खाल्लेले आहे, 4 आंब्यापैकी 1 तुझा राहणार आणि 3 माझे राहणार. तारा डब्यामध्ये 4 आंबे होते. आज नवीन दिवस, आज आय वॉज वेटिंग फॉर की आंबा पिकेल आणि मी खाणार. मॅडमनी माझ्या पहिले परत माझ्या आधी तिने आंबा घेतलेला आहे. गाईज माझ्या आधी. आंबट आंबा आहे. अच्छा, समजलं का तुला? पुढे झालं. आणि हा माझा त्या 4थ्यातला पहिला आंबा. मी घेतलाय आता आंबा डायरेक्टली. एक तर मला आठवते चेतन, मला खूप असं क्लिअर कट आठवते की कोणीतरी म्हणत होतं की नाही ब्रेक घेऊया, मी तुला आंबे खायला लावले. हे तू म्हणत होता की नाही ब्रेक घेऊ, आताच खाल्ले, आता नाही पाहिजे. मी म्हणतो तुला घे, मी खाणार. मग तू का खाते? भाई व्हॉट एव्हर इट इज, जर रत्नागिरीचे आंबे तर खाणारच ना ऑब्विसली. ठीक आहे, हे झालं. त्याच्यानंतर ही स्टोरी आम्ही कॅप्चर नाही करू शकलो, पण ज्या डब्या मागची तुम्हाला स्टोरी सांगतो. शिवानी, तू हसत आहे ना, ज्या प्रकारे तू हसत आहे ना भाई, तुझे कर्तव्य मी सगळ्यांना सांगणार आहे आता. ठीक आहे, आज तुझा पूर्ण पर्दा फाश होणार आहे या डब्याचा. एक तर मला आठवत सुद्धा नाही की आम्ही कधी होमटाऊनला गेलो आणि हा डब्बा आम्ही नाही, ह्या डब्यामध्ये नाही, आम्ही ऍक्च्युली खूप सारे लाडू आणले होते. लाडू कशाचे? आम्ही प्रोटीन लड्डू त्याला म्हणतो. त्याच्यामध्ये मम्मी विदाऊट शुगर सगळं काही बनवतात, ड्रायफ्रुट्स वगैरे. तर तुम्हाला माहिती असेल रेसिपी, नाही माहिती असेल तर आता मम्मीला विचारावं लागेल, आईला विचारावं लागेल. तर स्टोरी टाइम. तर आम्ही त्याच्यामध्ये मला असे 25 वगैरे लाडू आणले असणार मोठ्या डब्यामध्ये. मग ते संपून मॅडमनी रोज 2-2, 3-3 खाऊन 4-5 झाले असणार. आणि त्याच्यानंतर मॅडमनी तेव्हा ह्या डब्यात लड्डू ठेवणं चालू केला. ठीक आहे, तू ठेवलेले. मी ठेवलं शिवानी, मी ठेवलं व्हॉट तुला मी ठेवले व्हॉट? मी सांगते काय झालं. हा, मोठा बोल. डब्बा होता. मोठ्या डब्यामध्ये 2-3-4च लड्डू होते. तर तू काय म्हणे एवढा मोठ्या फ्रीजमध्ये टाकायला दिला, मग छोट्याच्यात ठेव. मग छोट्याच्यात ठेवले आणि ती विसरून गेली, तू पण विसरून गेला. हा, तू ठेवले पण ते छोट्या ह्याच्यात, मी नाही ठेवले. ठीक आहे. त्याच्यानंतर गाईज खूप आंबट आहे. त्याच्यानंतर झालं असं की हा डब्बा फ्रीज मध्ये किती वर्षापासून असंच पडलेला आहे मला माहिती नाही. आम्ही आता रिसेंटली फ्रीज साफ केली रिसेंटली. आम्ही रिसेंटली फ्रीज साफ केली आणि त्याच्यामध्ये हा डब्बा भेटला. त्यामुळे लोक मला म्हणतात शिवानी ताई तू काही काम कर. मी फ्रीज साफ केली. नाही, मी म्हटलंच नाही, मी म्हटलं आम्ही फ्रीज साफ केली. अरे, आम्ही फ्रीज साफ केली. ते मग हे करणार, मग ते पण मी म्हणणार मी केलं. आम्ही फ्रीज साफ केली. त्याच्यानंतर मला हे दिसलं. मग मी शिवानीला सांगितलं, भाई हे याच्यामध्ये लड्डू आहे. ठीक आहे, मी टेस्ट करायला याच्यातला एक अर्धा लड्डू होता, तो खाल्ला. आता याच्यामध्ये 3 लड्डू होते गाईज. या मॅडमनी 2 गायब करून टाकले डायरेक्ट. त्याच्यानंतर ही माझ्याकडे डब्बा होते की अरे हे तू लड्डू सांगितले होते त्याला, मी तर खाल्ले, तुझावाला एक बाकी आहे. ते गिल्ट नाही. आम्ही हाय खाणार होते. तर मी म्हटलं हा खूप शिव्या देणार, म्हटलं तिन्ही संपवले तर एक थोडस माणूस की दाखवली, तुला आणून दिला, समजलं. हा, ठीक आहे. आता त्याच्यानंतरची स्टोरी सांगतो. हा डब्बा आणला, मी म्हटलं भाई एकच लड्डू, व्हॉट, परत लड्डू काय त्याला. मग आता ही दिने हातात. अच्छा, मग म्हणते की बरं झालं मी आणला, तर मी हा पण खाल्ला असता.
आता मी भाई चांगला नवरा, ग्रीन फ्लॅग, ग्रीन फॉरेस्ट, काय ग्रीन अमेझॉन फॉरेस्ट, काय तुम्ही म्हणू शकता, जे तुम्ही म्हणू शकता ते कमेंट मध्ये सांगा. तुम्हाला अजून ग्रीन मध्ये काय काय वर्ड्स येतात तर. म्हटलं ठीक आहे भाई, बायको आहे आपली सुंदर सुशील एकदम मस्तवाली बायको. म्हटलं घे एक बाईट खा, बाकी मी खाणार. एक सेकंड, 2 लड्डू तिने ऑलरेडी खाल्ले. ही स्टोरी 2 लड्डू 2 खाल्ल्यानंतरची आहे. लाडू आज थोडी खाल्ले. शिवानी तू कधी सांगितलेलं चुप राहा, मला? चुप, डायरेक्ट तू चुप कधी राहा, सांगितलेलं मला? डायरेक्ट चुप राहा. तू डायरेक्ट चुप राहा. 2 लाडू आज थोडी खाल्ले. आज तर मी तो एक खायला गेली तर माझ्या मधला माणूस जागला आणि म्हणाला की नाही हा एक चेतनला देऊन दे म्हणून. ओके गाईस, कोणतरी आलं तर लवकर संपूया. तर हिला मी दिला बाईट दिला. हिचा बाईट माहिती तुम्हाला काय, एवढा मोठा लड्डू सपोज अशी टाकायला पूर्ण अन्न. म्हटलं भाई शिवानी प्लीज थोडस खा. मग तिने थोडंसं खाल्लं. तर काही आता मी माझा मँगो जो आहे तो आता एन्जॉय करणार आहे. तर तुम्ही बघत राहा ब्लॉग मध्ये काय काय होते. तर मी तुम्हाला फर्दर अपडेट्स देतो की शिवानी काय गायब करते. गायब क्वीनला आता हिचं नाव आपण ठेवू नवीन, गायब क्वीन. शिवानी तुझं नवीन नाव ठेव. बघा भाई, तर आंबाच संपत नाहीये, आंबाच संपत नाहीये रे. तुझं नवीन नाव ठेवलंय गायब क्वीन. ठीक आहे. बघा काय झालंय माझ्यासोबत. इथे माझा आंबा इडी गायब करू. माझा आंबा कुठे, माझा आंबा कुठे, अबे आंबा कुठे. मला काय माहिती कुठे आहे तुझा आंबा. पोटात लपून ठेवलाय शिवानी. हे बघा, हे प्लेट खाली दिसतंय. अचानक ही प्लेट खाली कशी झाली भाई. मला काय माहिती. शिवानी आंबा दे, लवकर दे. आंबा लवकर दे, आंबा लवकर दे. आंबा कुठे ठेवलाय तू, दे ना यार शिवानी, मला खायचा आहे तो आंबा. भाई किती चालाक आहे भाई, बाप रे किती चालाक आहे तू. देवाला असं मान पळ. डोळे बंद कर. डोळे बंद आहे. डोळे हे बघ डोळे बंद आहे. कॅमेरा चालू आहे. हे बघ डोळे बंद आहे. कॅमेरा चालू आहे. हा तर चालूच राहणार तो. थँक्यू देवा, माझी बायको एवढी हे आहे बट तू माझ्यावर एवढी कृपा दाखवली. थँक्यू सो मच. भाई काय अवतार झालाय बघा. डोळे किती सुजले, बापरे. खालचे पूर्ण असं हे वाटत आहे. 2-3 दिवसापासून जरा जास्तीच कामं चालू आहेत. मॅनेजिंग एव्हरीथिंग गाईज विथ अ स्माइल. हेच तुम्हाला करावं लागेल जर तुम्हाला मोठं व्हायचं आहे, काहीतरी करायचं आहे. खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला आधी करावं लागेल. नंतर तुम्ही मोठं झाल्यानंतर थोडासा आराम करू शकता. तेव्हा पण आराम करावं नाही लागणार तुम्हाला, पण थोडा आराम तेव्हा तुम्ही करू शकता. बट दिस इज द बिल्डिंग फेज. आता तुम्हाला खूप मेहनत करायची गरज आहे. तर आता माझा लंच ब्रेक झाला आहे. आता वाजले 2-2:30 पर्यंत. अर्ध्या तासामध्ये मला लंच वगैरे सगळं फिनिश करून परत ऑफिसला बसावं लागणार. तर येस, आता लंच करूया. शिवानीला लंचला वेळ आहे कारण की ती ऑफिस करत आहे आता पण, म्हणून मला एकट्यालाच लंच करावं लागेल. ती थोड्या वेळाने करणार. भाई साहब पुणेचं काय वातावरण झालंय भाई. लेट्स गो आई. काय जबरदस्त वातावरण झालंय, एक नंबर झालाय, खतरनाक. लेट्स गो भाई, लेट्स गो. मस्त एकदम बढिया पाऊस वगैरे लागलाय. विजा पण चमकलाय. आता दिसली आपल्याला वीज, राईट. पण सॅडली ऑफिसचं असल्यामुळे बाहेर जाता येत नाहीये. बट किती बढिया. आणि ते तो नाही का स्मेल असतो, लाईक पाऊस पडल्यानंतर स्मेल तो येतोय आता. आणि तुम्हाला असं वाटतंय की हे जेलचा सिनेरिओ आहे, हे सळाकी आहे, जेलच्या आणि जेलच्या मागे आहोत. 6 हिल स्टेशनवर आलोय आम्ही गाईज. हिल स्टेशनवर असं वाटतंय बाप रे किती पाऊस पडतोय. आणि 4 वाजले, 4 दुपारचे. एवढं असं वाटत 7 वाजले असं वाटत आहे. भाई साहब काय पाऊस येतोय, एक नंबर. आणि अजून एक गोष्ट दाखवते, एक बढिया गोष्ट दाखवते गाईज, तुम्हाला दाखवते बघा. आता आमच्या हॉलमधनं म्हणजे विंडोमधनं बाल्कनीमधनं जास्त काही हवा नाही येत आहे, नॉर्मल. बाकी कुठल्या डोअर मधनं पण इतकी हवा नाही येत आहे, कुठल्या विंडो मधली इतकी हवा नाही येत आहे. आणि आता बघा आमच्या किचनच्या खिडकीमधनं इतकी हवा येते. आता तरी कमी झाली आता, पण खूप जास्त हवा येत होती. मी माझ्या फोन मध्ये फोटो काढला. भाई साहब काय नेक्स्ट लेवल वेदर झालाय, एक नंबर. चेतन बिचारा ऑफिस करतोय, तो एन्जॉय नाही करू शकत आहे कारण की त्याचा कॉल चालू आहे. एकच नंबर फील होता यार, एकच नंबर.
मजा झाली. पावसाळ्यात तर मला आवडतोच यार, कारण की मला बर्थडे जुलैमध्ये येतो. सो मला बर्थडे पण पावसामध्ये येतो, म्हणून मला पाऊस तर खूप जास्त आवडतो. थोडं अपडेटेड राहतोय गाईस, काय काय चालू आहे देशामध्ये, ऑफिस सोबत, IT सोबत. तुला हो माहिती आहे. आता सध्या चालू आहे इंस्टाग्रामवर बरंच चालू. 10 मिलियन प्लस गेले ना. फॉलोइंग क्रॉस केली, आता 15 मिलियन झाले. येस, थोडं तेच 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 आम्ही तेच सांगते या ब्लॉग मध्ये, की थोडं अपडेटेड पण राहतोय की देशामध्ये काय चालू आहे, नॉट ओनली फक्त इंस्टाग्राम आणि IT. तर गाईज अपडेटेड राहा आपल्या देशामध्ये काय चालू आहे. जेवण करताना कोणी सिरीज बघतो, कोणी पिक्चर बघतो, आम्ही बघतो की काय चालू आहे देशामध्ये आपल्या, नाही का. एवढाच टाइम भेटते आपल्याला, एवढाच टाइम मिळतो आपल्याला. तर चला, मी ब्लॉग याच्यासाठी चालू केलेला कारण की आता आमच्या दोघांचं पण ऑफिस झालेलं आहे आणि आता आम्ही जाणार आहे DMart मध्ये. मी काल पण सांगितलेलं तुम्हाला की आमच्याकडे लिटरली तेल सुद्धा नाही आहे, तांदूळ नाही आहे, डाळ नाही आहे, म्हणजे बेसिकली काहीच नाही आहे. तर आम्हाला आता DMart मध्ये जायचं आहे. तर मी विचार केला की मी माझं एक सिम्पल जे गेट रेडी आहे ते तुम्हाला दाखवते. गेट रेडी इन द सेन्स गाईज की मी आता बेसिक तयारी करते, माझं स्किन केअर करते. तर मी स्किन केअर, तर DMart मध्ये जायला मी जास्त मेकअप तर काही करणार नाही आहे, तर मी माझं स्किन केअरच करणार आहे. तर मी म्हटलं तुम्हाला दाखवते. तर तुम्ही बघा, माझी स्किन सध्या खूप जास्त क्लिअर आणि छान दिसतीये. म्हणजे मला माझ्या स्किनची क्वालिटी लिटरली बेटर वाटतीये. त्याचे मल्टिपल रिझन्स आहे, कारण की मी पाणी जास्त छान म्हणजे हायड्रेटेड राहते, पाणी जास्त पिते. त्यानंतर मी चिकन खायला चालू केलेलं आहे, चिकन ब्रेस्ट, कारण की मी मध्ये बंद केलेलं चिकन आणि अंडा खायला. चिकन खायला मी बंद केलेलं, अंडा मी खात होती. बट सीन असं झाला की अंड्याने मला ॲलर्जी झाली आहे, मला पिंपल्स येतात अंडे खाल्ल्याने, त्यानंतर दही खाल्ल्याने. तर मला माझ्या बॉडीमध्ये काहीतरी प्रोटीन पाहिजे होतं, म्हणून मी चिकन चालू केलं आणि आता मी चिकन खाते. तर त्याच्यामुळे मध्ये जास्त, चिकन ब्रेस्टमध्ये खूप जास्त प्रोटीन असतं, तर त्याच्यामुळे प्रोटीन शेक वगैरे सगळं चालू आहे. तर त्याच्यामुळे प्लस माझे स्किन केअरचे प्रोडक्ट्स, माझ्या जे स्किन केअरमध्ये थोडा बहुत चेंज केलेला आहे, तर त्याच्यामुळे मला माझी स्किन जास्त छान वाटत आहे. तर ते दाखवते मी तुम्हाला. तर सध्या मी आता लावत आहे मॉइश्चरायझर मी कुठलं पण मला चांगलं वाटतं मॉइश्चरायझर. बेसिकली फक्त ते माझ्या स्किनसाठी मला लाईटवेट पाहिजे. म्हणजे जास्त असे जे ऑइली स्किनसाठी की ती ग्रीसी, थोडंसं चिकट असतात ना मॉइश्चरायझर, ते मी नाही लावू शकत माझ्या स्किनला, कारण की माझी स्किन ऑलरेडी ऑइली आहे. तर जे पण मॉइश्चरायझर लाईटवेट असतं ते मला खूप जास्त आवडतं. तर मी यूज करते दिस EP सॉफ्टचं मॉइश्चरायझर. हे मला खूप लाईटवेट वाटतं आणि हे मला माझ्या डर्मॅटनी पण रेकमेंड केलेलं. आणि हे प्लस मॉइश्चरायझर प्लस ह्याच्यामध्ये थोडं SPF 30 पण आहे. तर त्याच्यामुळे मी जेव्हा घरी असते बेसिकली, तर मी सनस्क्रीन लावत नाही हाय SPFचं, ओनली दिस लावते SPF 30चं. तर मी हे मॉइश्चरायझर लावते आणि हे खूप लाईट वेट आहे. तर ज्यांचं पण खूप लाईट वेट आहे, तर ज्यांना पण हे असेल, काय म्हणतात, त्यांची पण ऑइली स्किन असेल, ते हे यूज करू शकतात, त्यांना जास्त त्रास नाही होणार. तर आता सनस्क्रीन, आता ऑब्व्हियसली जास्त ऊन वगैरे नाही आहे बाहेर, बट स्टील मला काय म्हणतात त्याला, जरी मी बाहेर गेली म्हणजे घराच्या बाहेर पडली, जरी संध्याकाळ असली तरी मी सनस्क्रीन लावते. तर सनस्क्रीन माझं फेवरेट सनस्क्रीन, मी आता सध्या माझं करंट फेवरेट हे आहे. तर हे आहे PHDचं सनस्क्रीन आणि PHDचं SPF 60 PA++++ सर्टिफिकेट काय म्हणत मी येण्यासारखीच बोलते भाई, मी तुम्हाला सांगते कधी कधी माझं तोंडातून मी विचार काहीतरी वेगळं करते, बोलते काहीतरी वेगळं. तर मी सध्या करंट फेवरेट आहे दिस PHDचं. मी याचा रिव्ह्यू माझ्या पेजवर पण टाकलेला आणि हे मला खूप जास्त आवडलं. आता संध्याकाळी म्हणून जास्त नाही अप्लाय करणार, मी थोडंच अप्लाय करते, बट तुम्हाला मी मॅजिक दाखवते. तर हे बघा, मी कितीही लावलं, ठीक आहे, कितीही लावलं आणि मी त्याला ब्लेंड केलं, दॅट्स इट. 0 व्हाईट कास्ट आणि इतकं लाईट वेट आहे, खूप छान लाईट वेट आहे आणि विदाऊट एनी फ्रेग्रन्स आहे. म्हणजे जर कोणाची सेन्सिटिव्ह पण स्किन असेल तर त्यांना पण त्रास नाही होणार. तर हे माझं सध्या करंट फेवरेट आहे मॉइश्चरायझर. गाईज बघा, नो व्हाईट कास्ट आणि ग्लो पण येतो तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर. याच्या आधी मी जी सनस्क्रीन यूज करत होती, मला वाटतं मी भरपूर सगळे सनस्क्रीन यूज करते, कारण की मला सनस्क्रीन चेंज करायला खूप जास्त आवडतं. बट येस, दिस इज द वन ऑफ द बेस्ट सनस्क्रीन. जर तुम्ही शोधत असाल कुठलं छान सनस्क्रीन, तर तुम्ही हे ट्राय करू शकता. आणि त्याच्यानंतर आपण DMartलाच जातोय आणि अजून असं कुठेच नाही जातोय, तर मी टिंट लावणार. टिंट मला मार्सचं पण टिंट खूप जास्त आवडतं, बट ते माझं ऑलमोस्ट नाही, पूर्ण संपलेलंच आहे. त्यामुळे आता मी हे बेनेट टिंटचं टिंट लावते. इट्स लाईक OG टिंट, आपल्या कॉलेजपासून मी हे यूज करते.
आणि असं काय म्हणतात त्याला, बेबी चिक्स होतात आणि पिंकिश थोडा आय शॅडो लावते कारण की माझे छोटे डोळे आहे. इफ यू नो की आम्हाला आय शॅडो आणि लायनर लावावंच लागतं. आता माझी इच्छा नाही कुठला ब्रश यूज करायची म्हणून पटकन हातानेच लावून घेते. एकदम असा हा न्यूड कलर लावत आहे, जास्त काय वाटलं नाही पाहिजे. आणि हे आहे हुडा ब्युटीचं न्यूड आय शॅडो पॅलेट. आणि हे मी आधी पण सांगितलेलं आय गेस, ट्रॅव्हल फ्रेंडली आहे आणि बढिया शेड्स आहे याच्यामध्ये. आय लायनर मी यूज करते दिस पारुल गर्गचं, पारुल गर्ग हा. तर मी आयलायनर यूज करत आहे दिस पारुल गर्गचं. तर ही आम्हाला PR मध्ये आलेलं आणि तिचे लिपस्टिक पण इतके बढिया लिपस्टिक आहे, मी तुम्हाला दाखवेल पुढे. तर त्यांनी हे आयलायनर आम्हाला PR मध्ये पाठवून दिलं आणि हा इतकं प्रिटी आहे यार, एकदम ट्रान्सफर प्रूफ आहे आणि मला खूप जास्त आवडलं. तर हे पण ऑलमोस्ट संपलंय. मी कंटिन्युअसली हे यूज करते आहे आणि मलाही खूप जास्त आवडलंय. चेतन, तुला अननोन नंबरवरून मेसेजेस येत आहे. कोण आहे हा अननोन नंबर? तुला अननोन नंबरवरून मेसेज येत काय पण? वाय? कामाचे असतील, बघून घे ना. ऍट द फर्स्ट प्लेस तुला अननोन नंबर, तुझ्या मेसेजेस येत कशी आहे तुझ्या याच्यावर? मला नवरा इथे बिचारा असेल. मला नवरा इथे बिचारा त्या छोट्या आरशामध्ये करतोय आणि मी मोठा आरसा घेऊन बसली. ऍक्च्युली मी तर मोबाईलच्या याच्यामध्ये करते, मी तर त्याच्यापेक्षा छोट्या याच्यावर करते. काहीच लावायचं नव्हतं मला चेतन, आणि मी आता कन्सिलर लावत आहे कारण की मी लायनर गडबड केली आहे. लिपस्टिक नव्हतं लावायचं, पण पारुल गर्गचाच आम्हाला एक न्यू PR आलेला, तो पण इतका प्रिटी आहे ना, मी तुम्हाला दाखवते. तो आहे तो PR आणि ह्याच्यामध्ये वेगवेगळे लिपस्टिक आहे आणि लास्ट मध्ये जेल पण आहे. तर हा मला खूप बढिया कन्सेप्ट वाटला, आयडिया म्हणजे एकदमच बढिया वाटली. थोडं काढायला प्रॉब्लेम होतो, असं निघतो का? हा थोडं काढायला प्रॉब्लेम होतो, कसं निघतं माहित नाही, ठीक आहे. तर आता हा मॅट वाटतोय थोडा आणि आता ह्याला थोडं जेल दिलंय हे, तर आपण हे अप्लाय करू शकतो फॉर ग्लॉस. नाउ दिस इज ग्लॉस. येस, छान वाटतोय. केसांचं म्हणजे काहीच नाही करत आहे, केस फक्त मी असे सोडणारच आहे गाईस. तर काही हा होता माझा बेसिक स्किन केअर. जर तुम्हाला कशाचा पण लिंक हवे असेल तर मी प्रोडक्टच्या लिंक खाली ऍड करायला, जाऊन चेक कराल. परफ्यूम विसरली मी सांगायला, तर हा माझा फेवरेट परफ्यूम आहे. हा फेसेस कॅनेडाचा त्यांचा न्यू लॉन्च आहे, खूप बढिया स्मेल आहे याचा. सो ऑटिल डॉल मस्त स्मेल आहे. तुम्हाला व्हिडिओ मध्ये स्मेल असेल बघा, असं करून बघा. मस्त आहे हा, असं करून बघा. आणि आता वी आर गुड टू गो गाईज. चला मॅडम, डीमार्ट ला जायचंय. डेट वर नाही, डीमार्ट डेट वर चाललोय आपण. डीमार्ट इज ऑल्सो डेट. येस, चला ना मग. चला लवकर चला जरा, नाहीतर मग ते डेट म्हणेल की रेस्टॉरंट क्लोज. दिस इज युजुअल स्टोरी. हे आम्ही करतो तयारीच्या वेळेस आणि मग आवडतो. फायनली माझं ऑफिस बंद झालेलं आहे. याच्यासाठी आम्ही परत एकदा वरती गेलो. हे बघा कसं आणलंय चेतन तू, हे कसं केलंय? एक तर हेल्प पण नाही करत, सगळं मीच काम करते. अच्छा सगळं मी करते. मी आठवण पण मीच दिली की बाबा राहिलं, तुझं ठुमुक चालला पुढे. ठीक आहे, चल आठवण तू दिली, पण हेल्प मी केलंय तुला. आणि पहिली गोष्ट शिवानी, हे तुला जर आणायचं होतं हे पिशव्या, मला घेऊन गेली, मी तो गाडी काढलीस ना मागे माझ्या मागे. आता शिवानी लिटरली लेट झालंय बघ. 8 वाजले, 7:45 इथंच झालंय. डीमार्ट मध्ये काय जाणार बे एवढा वेळ? शिवानी, आपला डाएट चालू होणार आहे बाळा. हे घ्यायचं का? आपला डाएट चालू होणार आहे. हे बघा, हिने पहिलाच पोळ टाकून दिला. भाई आम्ही डीमार्टला पोहोचलो. नाश्त्याला हलका असतो, कोणाला पण विचार, कोणाला पण. फायनली आपल्या सेक्शन मध्ये आलो. याच्याला सगळं भरून टाक फ्रीज मध्ये, सगळी फ्रीज यांनी भरली पाहिजे. तू आता मटकी वटकी आहे यांनी सगळ्यांनी भर. हे बघा गाईस, इथे आता पण हे चालू आहे, रवा घेणं चालू आहे. काहीतरी पाहिजे बे. अरे पण रवा नाही करायचा आता आपल्याला, याचे की 4-5 पॅकेट्स. शिवानी, तुला कळत आहे का की आपला स्ट्रिक प्रोटीन डाएट असणार आहे म्हणून? होय भाई, त्यांना माहिती पडणार आहे. मी त्यांना सांगत आहो की आमचं मंडेपासून सांगितलंय त्यांना की आमचं मंडेपासून चॅलेंज चालू होणार आहे. त्यांना आयडिया आली आहे, खूप लोकांनी गेस पण केलं असेल. पण तू का नाही गेस केला आतापर्यंत? तुझा काय प्रॉब्लेम आहे? हे काय पनीर खाशील का मग? हे बघा, आमचे जे फ्युचर हे असणार आहे ते आम्ही तुम्हाला नंतरच सांगूया. पनीर मक्खनवाला मिक्स खाणार आहे. शिवानी, हे नाही खाऊ शकत तू. अरे पण आपण भाजीच खाऊ शकत नाही, भाजीवर काय टाकशील तू? नाही. हे बघा कुठे झाले बघा. शिवानी, तुला लहानपणीची आठवण दाखवू का?
हे बघ लहानपणीची आठवण. इथे डिवायडर राहायचं, इथे खाली स्केल राहायची, इथे पेन्सिल वगैरे राहायची है ना. लहानपणीची आठवण. हे घेऊया आपण, ठीक आहे, हे घेऊया, हे घेऊया. अरे तेव्हा पैसे नव्हते माझ्याकडे, आता पैसे आहे तर घेऊ तर दे. हे टेबल्स पण लिहिलेलं आहे भाई, लहानपणीचा आठवण आहे. माझ्याकडे बार्बी डॉल राहायची, माझी बार्बी डॉल राहायची. घेऊ दे. नाही आता हे असंच ठेवू ना आपण, लहानपणीची आठवण खूपच बढिया वाटायचं ठेवू ना असंच घरी. काय होतंय, चांगला दिसायला पण तर चांगलं आहे, दिसायला पण चांगलं आहे. अरे माझा बोट फसला. हे बघ दिसायला किती क्यूट आहे भाई, तुझ्यापेक्षा जास्त क्यूट आहे फॉर शुअर. हे बघ शिवानी, ठेवा आपली कार, ठेवा. आपली फ्युचर कार, आपली फ्युचर कार. ठेवा. अरे फ्युचर कार ठेव. ही असणार आहे आपल्याकडे. ही कुठली आहे पण? सुपर कार आहे, सुपर कार, सुपर कार. एवढ्या सगळ्या शॉपिंग मध्ये मी फक्त लाड कपडा टाकला होता, ते पण 59 रुपये. 60 रुपये पण नाही, 59 रुपयाचा कपडा माझा काढून ठेवलाय मी. खरंच काढून ठेवलाय का तू? हो. सरक मागे, समोर सरक, समोर सरक. दिस इज वन गाइस. शिवानी यार आज डीमार्ट मध्ये शॉपिंग करून मजा नाही आली यार. मला भूक लागली आहे. चाललं ना पिझ्झा खायला डॉमिनोज. हे बघा गाईज, आमचं झालेलं आहे आता हे सगळं. काय म्हणजे डीमार्टची शॉपिंग झाली आहे, बट डीमार्ट मध्ये आल्या का वाटत नाही. आज आम्ही खर्च पण खूप कमी केलाय. आमचं बिल एवढं कमी आलंय की बिल पाहून पण आम्हाला भाई 17,000ची शॉपिंग करतो आपण डीमार्ट मधून आलं की, ठीक आहे. ते पण आपण 4-5 महिन्यानंतर आलोय. हे बघा एवढं भरलेलं आहे, पण आज मजा नाही आली. का ग असं? कारण की तुझं मूड नव्हतं आज काहीच करायचं. तुझं मूड काहीच करायचं नव्हतं. हे पण ढकलायचं नाही आहे, हे पण ढकल. शिवानी, शिव भाई आता तर स्माइल कर, आता थोडी एक्साइटमेंट दाखव. तुझ्या फेवरेट ठिकाणी आलोय. तर गाईज आम्ही पोहोचलोय आता इथे ब्ल्यू टोक्यो कॉफी, आणि इथे मी घेणार आहे व्हिएतनामीज कॉफी. आणि मला करणार आहे कॉफी शिवानी. मी घेणार आहे कॉफी आणि ही करणार मला कॉफी. मी याला टेस्ट करून शिवानी जमलं की नाही बघ. तुला मी घेणार आहे कॉफी आणि ही करणार आहे कॉफी. कॉफी काय असते माहिती आहे मला, तुला तरी माहिती होतं का रे? लास्ट ब्लॉग मध्ये तुला हे पण नाही करता आला, कळलं का? शिवानी तुझी एनर्जी कधी येणार वापस भाई? काय करावं का लागणार एनर्जी वापससाठी? हा इथे बस आणि मी इथे बसतो. जरा दूर दूर बसूया आपण. मला हा प्रश्न आहे, जर हे कार्ड इथे पण चालतंय हा, तर आतापर्यंत आपण हे मॉल मध्ये का नाही यूज केलं? तेच माझा प्रश्न आहे, का नाही यूज केलं? एक्झॅक्टली तोच माझा प्रश्न आहे. याच्यामध्ये फ्रीचे पैसे पडले. कोरियन बन असेल का इथे? विचार ना, कोरियन पण खाऊ वाटतं. हा कोरियन बन काय खायचंय? कोरियन बन काय काय बोल ना एकदा परत. बन विचार बरं नाही, बोल ना एकदा कोरियन प्लीज. बन. एकदा सांग ना, लिपसिंग रेडी करू आम्ही तुझी. कोरियन बन. ओके काही समजलं तुला? आता मला समजलं तुम्हाला काही. तर मला कोरियन बन आहे की नाही विचारायचं आहे. आम्ही बसलो होतो तिकडे, ठीक आहे. त्या टेबलवर आम्ही मस्त बसलो होतो. तिथे हे टेबल वगैरे दिसवलं. चेतन सर मला ह्या कोपऱ्यामध्ये, ह्या ज्या इकडे साईडच्या कोपऱ्यामध्ये इथे घेऊन आलाय. And the result is very beautiful. द रिझन इज की तुला अजूनही लग्नाच्या इतक्या वर्षानंतर मला कोपऱ्यामध्ये आणायचं तुला. Yes. असं जर तुम्हाला वाटत असेल गाईज तर हे चुकीचं आहे. असंच आहे. तुला प्रायव्हसी प्रायव्हसी पाहिजे होतं. खोपचीवाली शीट. असं जर तुम्हाला वाटत असेल की बाबा किती चांगला नवरा आहे, तिथून इथे एका कोपऱ्यामध्ये घेऊन आला प्रायव्हसीसाठी, नाही 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 नाही. तू इकडे का तुम्हाला बाहेर रिझन दाखव ना सांगते, बाई, माझ्याकडे दाखव. तुम्हाला रिझन सांगते. हे बघा रिझन कुठे गेलं हे बघा. AC. चेतनचं पहिलं प्रेम. दुसरा पैसा आहे तुझं पहिलं दुसरा प्रेम? प्रेम दुसरा प्रेम आता माझं कार्ड झालेलं आहे. तुझं आलं इतकं बढिया वाटतं ना की पहिलं प्रेम आहे. कुठे गेलं? AC हे बघा. आणि बघा आता सोमवार येऊन बसलेला आहे पोरगा. जस्ट आय एम वेटिंग की माझी व्हिएतनामीज कॉफी कधी येणार. कॉपी कॅटने सगळं कॉपीवाला ए, दिलेलं. मी नाही गेलाय कॉपी. कॉपी कॅट. तू केलेलं आहे. कॉफी मी आल्याला बोललो मी व्हिएतनामीज कॉफी घेणार. कॅट. अरे मी आल्याला बोललो व्हिएतनामीज घेणार. चला गाईस आल्यावर बघू. ह्या मुलीमुळे मला किती सांगावं लागतं बघा. हा हिने बटर क्रुझॉन पहिले ऑर्डर केला, मग कोरियन बन, आता म्हणते बटर क्रुझॉन नाही पाहिजे. काय वाटतं का नाही तुला शिवानी? खाणारच आहे मी. ठीक आहे जाऊ दे मग, नाही करू कॅन्सल. मला बटर क्रुझॉन पाहिजे. मी तर हे केलं आपल्या दोघांसाठी. दादा
देऊन द्या, बटर क्रोसॉन पण देऊन द्या. देतो. तू पक्का पाहिजे ना तुला शिव? मला पाहिजे ना. ठीक आहे, देतो. ही गरम खाणे काय नाही, बोलतो? गरम नाहीये. की हे काय तुझं घर आहे का? होय मॅडम, एवढे नखरे दाखवायला हे तुझं घर आहे का? हो. आताच त्यांनी गरम करून आणलं, आता म्हणे गरम नाही आहे. फिलिंग गुड? जास्त गोड आहे रे आता. गोड कशी राहणार? कधी गोड होणार खरंच? नाही रे. देऊळ बंद लाव. सी आय एम देऊळ बंद. मी किती लकी हो शिवानी. माझे पाय दुखते म्हटलं आणि शिवानीने पाय दाबणं चालू केलेलं गाईज. आज लिटरली आता हे मला इथे ऑप्शन पाहिजे होतं माहिती आहे, हे चालू केलं आणि जर तुम्हाला वाटत की यार तुम्हाला उलटा कॅमेरा करायचा तर मग हे बंद करायचं ऑप्शन पाहिजे होतं. इथे क्लिक केलं की बंद व्हायला पाहिजे होतं. मग तू पीओपी चालू करत जा ना. PIP असते रे ते. पीओपी काय वरती पीओपी असते, ते PIP असते शिवानी. जे असेल. तर गाईज आम्ही आता पोहोचलोय घरी डीमार्ट वरनं आणि खूप जास्त असं थकल्यासारखं वाटत आहे. तर माझी बायको धर्मपत्नी. धर्मपत्नी माझी धर्मपत्नी म्हणत जा बरं. माझी धर्मपत्नी बायको ध- धर्मपत्नी बायको सेम नाही, ना. धर्मपत्नी असते. माझी धर्मपत्नी माझी सेवा करताय गाईस. आता मला असं वाटतं की आपण ब्लॉग एंड करून टाकायला पाहिजे. हो, झालं ना. आता आम्ही बघणार आहोत मूवी. तर मूवी मध्ये आम्ही विचार करतोय की आम्हाला देऊळबंद 2 बघायला जायचं आहे, तर आम्ही होमवर्क करून जाऊया. तर आपण पहिले देऊळबंद बघूया आता पहिले. ठीक आहे? Yes. भाई मला म्हणजे हो. ठीक आहे शिवानी. येस. तर आता तू तिथून बाय कर, मी इकडनं बाय करतो. ओके. तर गाईज आय होप की तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तुम्हाला या ब्लॉग मधला कुठला सेक्शन आवडला तो तुम्ही सेकंड मध्ये टाईप करून आम्हाला सांगा. म्हणजे आम्ही त्या सेकंडवर क्लिक करू आणि परत बघू की तुम्हाला काय आवडलं आहे आणि आम्हाला ते लक्षात राहील मोमेंट परत तुम्ही जर सांगितलं तर. हा का 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 कू तू काकू. काकू. तू काकू. तर गाईज येस, तुम्हाला कळालं असेल तुम्हाला काय करायचं आहे, लाईक करायचं आहे, कमेंट करायचं, सबस्क्राईब करायचं नवीन असेल तर. एवढी सुंदर बायको माझी चमचम करत धर्मपत्नी. धर्मपत्नी. आता जस्ट मारलं धर्मपत्नीने माझ्या. काय स्किन चमकते शिवन तुझी, लिटरली शाईन करते भाई. इट्स ऑल बिकॉज ऑफ हर स्किन केअर अँड कोलॅजन गाईज. 1 महिना झाला आम्ही घेतोय. माझा पण थोडा ग्लो वाटत आहे मला. तर येस, बाय बाय, गुड नाईट, एन्जॉय युअर नाईट, बाय. इकडून बंद कर. ठीक आहे. येस, बाय. सतीश आणि हे माझं दुकान कोण देखू मी विकास गल्लीतले शोधतायत.